Very good morning to all of you. I welcome all of you for this video lecture. We are discussing sampling techniques. In the last lecture, we talked about very important and basic sampling scheme, that is simple random sampling. In today's lecture, my plan is to discuss stratified random sampling. So, in today's lecture, we will discuss stratified random sampling and methods of selecting the sample sizes in stratified random sampling. Let me recap just few points regarding simple random sampling. म्हणजे त्याच्याबद्दल मी एक दोन मुद्दे तुम्हाला सांगतो. सिंपल रँडम सॅम्पलिंगमध्ये आपण सॅम्पल ज्यावेळेला निवडतोय त्यावेळेला पद्धत काय असते आपली, तर पॉप्युलेशनमधल्या प्रत्येक सॅम्पलिंग युनिटला समान संधी मिळायला हवी. Every sampling unit should get the equal opportunity to be selected in the sample. Okay. म्हणजे सर्वांना समान संधी. आता हे जे प्रिन्सिपल आहे सर्वांना समान संधी, ते आपल्याला कधी उपयोगी पडतं, तर त्यासाठी सर्वजण समान असले पाहिजे. सर्वजण जर समान नसतील, सॅम्पलिंग युनिट्समध्ये समानता नसेल, तर प्रत्येकाला समान संधी देण्याचं जे तत्व आहे, जे प्रिन्सिपल आहे, ते चुकीचं ठरू शकतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तर पॉप्युलेशन जर हेट्रोजिनियस असेल, त्याच्यामध्ये व्हेरिएशन जास्त असेल, म्हणजे की उदाहरण आपल्या देशाचं उदाहरण तुम्ही लक्षात घ्या. आय एम सॉरी की आपल्या देशामध्ये जे सर्व राज्य आहेत त्यांच्याशी तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल काही राज्य सुधारित आहेत तर काही राज्य मागास आहेत. काही राज्यामध्ये लिटरसीचा रेट जास्त आहे तर काही राज्यामध्ये तो कमी आहे. काही राज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तर काही राज्यांची ती कमी आहे. काही राज्य लोकसंख्येनं खूप मोठी आहेत तर काही राज्य लोकसंख्येनं खूप छोटी आहेत. म्हणजे ही त्याच्यामध्ये असमानता आहे. तसं आपलं पॉप्युलेशन जर अशा पद्धतीचं असेल, त्याला एक शब्द वापरलेला पहा, हेट्रोजिनियस, म्हणजे ज्याच्यामध्ये समानता नाही आहे. आणि ज्याच्यामध्ये समानता असते त्याला होमोजिनियस असा इंग्रजीमध्ये शब्द वापरतात. सो वेन द पॉप्युलेशन इज हेट्रोजिनियस, तर सिंपल रँडम सॅम्पलिंग मेथड ही काय होते, इट इज नॉट ॲप्लिकेबल. पण आपण जर ती वापरायचा प्रयत्न केला तर आपल्याला जे सॅम्पल मिळेल ते काही ट्रू रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पॉप्युलेशन असणार नाही. मग अशा केसमध्ये आपण स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग वापरू शकतो. म्हणजे पॉप्युलेशनमध्ये मुळातच असमानता असेल तर सिंपल रँडम सॅम्पलिंग तिथं वापरायचं नाही, कारण त्याच्यामुळे आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल मिळणार नाही. मग अशा केसमध्ये आपण स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पल ही जी पद्धत आहे त्याचा वापर करायचा. आता स्ट्रॅटिफाईड किंवा स्ट्रॅटिफिकेशन ह्या शब्दाचा अर्थ काय, तर स्ट्रॅटिफिकेशन या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या गटामध्ये विभागणी करणं. स्ट्रेटा ह्या शब्दाचा अर्थ आहे गट, ग्रुप, क्लास, त्याला समानार्थी शब्द आपण वापरू शकतो. म्हणजे आपण काय करतो, संपूर्ण जे पॉप्युलेशन आहे ते काय करतो, वेगवेगळ्या गटामध्ये विभागतो.
वेगवेगळ्या गटामध्ये डेटामध्ये आपण विभागतो. विभागणी करताना आपण काय करायचं तर त्याच्यामधली समानता शोधून काढायची. So in this sampling scheme we divide the whole population into different groups or strata according to their similarities. म्हणजे ज्यांच्यामध्ये समानता आहे असे घटक एका गटामध्ये ठेवायचे. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्या देशाचं उदाहरण जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये काही राज्य आहेत, म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्र, कर्नाटक आहे, हरियाणा आहे, पंजाब आहे, ही जरा आर्थिकदृष्ट्या सधन या गटामध्ये येऊ शकतात. त्यानंतर 2 नंबरच्या गटामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, आता केरळसुद्धा आर्थिकदृष्ट्या सधन राज्यामध्ये येऊ शकतो. ओरिसा, बिहार, उत्तर प्रदेश ही राज्य तुलनेने कमी आर्थिक प्रगती असलेली आपल्याला आढळून येतील, तर त्यांना आपल्याला एका गटामध्ये टाकता येऊ शकतं. गोवा, मिझोराम अशा प्रकारची जी एकदम छोटी राज्य आहेत त्यांना आपल्याला एका गटामध्ये टाकता येऊ शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये जी सिमिलॅरिटी आहे ती सिमिलॅरिटी शोधून काढून त्यांना वेगवेगळ्या गटामध्ये, म्हणजे पॉप्युलेशनचा पण वेगवेगळ्या गटामध्ये काय करायचं, ग्रुपिंग करायचं, जेणेकरून एका विशिष्ट गटामध्ये जास्त समानता असेल आणि 2 वेगवेगळ्या गटामध्ये जास्त असमानता असेल. सो वी विल फॉर्म द ग्रुप्स और स्ट्रेटा इन अ पॉप्युलेशन in such a way that groups will be homogeneous. Within the group, sampling units will be homogeneous and different groups are heterogeneous. अशा पद्धतीने आपण संपूर्ण पॉप्युलेशनचं स्ट्रॅटिफिकेशन किंवा क्लासिफिकेशन करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला जी सॅम्पल साईज हवी आहे त्याच्यानुसार प्रत्येक गटातून आपण सॅम्पल निवडायचं. तर या प्रक्रियेला म्हटलं जातं स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग. सो व्हेन द पॉप्युलेशन इज हेट्रोजिनियस वी कॅन यूज स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग. इन दिस सॅम्पलिंग स्कीम we divide whole population into different groups or strata according to their similarities, and then we select sample from each group or strata by simple random sampling. तर ही पद्धत कशा पद्धतीने वापरली जाऊ शकते व्यवहारामध्ये त्याचं आपल्याला एक उदाहरण बघूया, म्हणजे ते तुमच्या जास्त लक्षात येईल. तर प्रॉब्लेम काय बघा, सपोज वी वॉन्ट टू सिलेक्ट 100 स्टुडंट्स फ्रॉम ऑल स्टुडंट्स ॲडमिटेड इन आवर कॉलेज. आपल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्यामधून मला 100 मुलांची निवड करायची. आता आपल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी समजा त्यांची संख्या आहे 1400. सो पॉप्युलेशन साईज इज 1400 कॅपिटल एन. मला किती निवडायचे आहेत? 100. 100. सो स्मॉल एन ची व्हॅल्यू झाली 100. आता आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी ह्याच्यामध्ये वेगवेगळे विद्यार्थी आहेत. मग आपण काय करूया, त्यांच्यामध्ये जी सिमिलॅरिटी आहे, म्हणजे सगळे विद्यार्थी जे एकाच फॅकल्टीमध्ये शिकतात त्यांचा एक गट तयार करूया आपण. मग पहिला गट तयार काय करता येईल तर आर्ट्स फॅकल्टीची जी विद्यार्थी आहेत, उदाहरणार्थ 450 विद्यार्थी, त्यांचा एक गट तयार केला. कॉमर्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दुसरा गट तयार केला. सायन्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा तिसरा गट केला. आणि जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, BBA, BCA, BCS, या सर्व प्रोफेशनल कोर्सेसचा एक चौथा गट तयार केला. आता पहा, या सर्व गटातल्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण मिळून काय तयार होणार, कॉलेजची एकूण संख्या. सो N1, N2, N3, N4 कॅपिटल, these are the strata sizes.
म्हणजे आता काय झालं की आर्ट्समध्ये शिकणारे सगळे विद्यार्थी म्हणजे त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची समानता आहे. अन्यथा काय होऊ शकतं, 100च्या 100 मुलं एकाच फॅकल्टीतली सिलेक्ट होतील ना, मग दुसऱ्या फॅकल्टीचे विद्यार्थी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतात की त्याच फॅकल्टीतली सर्व मुलं का सिलेक्ट झाली. तर त्याच्यासाठी आपण काय केलं, 4 गटामध्ये विभागणी केली. दे आर कॉल्ड स्ट्रेटा, 4 स्ट्रेटा, 4 ग्रुप्स. ओके, इट इज कॉल्ड स्ट्रॅटिफिकेशन ऑफ द पॉप्युलेशन. आता पुढं काय करायचं आपल्याला, सपोज वी हॅव टू सिलेक्ट अ सॅम्पल ऑफ साईज n इज इक्वल टू 100. मग आता मी काय करणार, मला 100 मुलांची निवड करायची आहे. मग मी काय केलं, पहिल्या स्टेटामधून 35 विद्यार्थी निवडले. n1 इज इक्वल टू 35. आर्ट्समधून, कॉमर्समधून मी 25 निवडले. n2 इज इक्वल टू 25. सायन्समधून मी 25 निवडले. n3. आणि प्रोफेशनल कोर्सेसमधून मी 15 निवडले. ह्या सर्वांची बेरीज केली तर ती 100 येणार. मग अशा पद्धतीने मी संख्या ठरवून त्यांचं जर निवड केली तर काय होईल, आता सगळ्या फॅकल्टीतली मुलं त्या 100 मुलांच्यामध्ये असणार आहेत. म्हणजे प्रत्येक फॅकल्टीला त्यांचं प्रतिनिधित्व मिळेल आणि इथं एकाच फॅकल्टीमधून निवडले जाण्याची शक्यता बाजूला पडते. त्यामुळे काय होईल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, प्रोफेशनल या सगळ्यांना सॅम्पलमध्ये रिप्रेझेंटेशन मिळू शकतं. आणि म्हणूनच या सॅम्पलिंग स्कीमला काय म्हणतो आपण, स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग. प्रत्येक गटामधून, आता त्या प्रत्येक गटामधून आपण सिम्पल रँडम सॅम्पलिंग निवडायचं. म्हणजे त्याला एकतर तुम्ही लॉटरी मेथड वापरा किंवा टेबल ऑफ रँडम नंबर्स त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. सो स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग म्हणजे संपूर्ण पॉप्युलेशनचे पहिला गट तयार करायचे आणि त्या गटामधून विशिष्ट अशी सॅम्पल साईजनी सॅम्पलिंग युनिट्स निवडायची. आता तुमच्यासमोर प्रश्न पडला असेल की आर्ट्समधून मी 35 मुलांची का निवड केली, 40 का नाही? कॉमर्समधून 25 मुलांची निवड का केली, तिथं 30 का नाही किंवा 20 का नाही? तर हे n1, n2, n3 आणि n4 हे कसे ठरवणार आपण आणि कोण ठरवणार? कॅपिटल n1, कॅपिटल n2, कॅपिटल n3, कॅपिटल n4 हे आपल्याला माहीतच आहेत, कारण कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेले जे एकूण विद्यार्थी आहेत त्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला माहीत आहे. पण हे जे सॅम्पल साईज आहेत ते आपण ठरवायचं आहे. मग ते आपण कशा पद्धतीने ठरवायची, कारण ती सॅम्पल साईज ठरवण्यावरून आपलं सॅम्पल किती रिप्रेझेंटेटिव्ह असेल संपूर्ण पॉप्युलेशनचं हे ठरणार आहे. आता इथं मी तुमच्यासमोर जे आकडे घेतलेले आहेत ते पूर्णतः रँडमली घेतले. रँडमली म्हणजे मी थोडा त्याचा विचार केला की एकूण फॅकल्टीमध्ये मुलं किती आहेत त्या प्रमाणात आपण त्यांची निवड करावी. ह्याच्यासाठी मी कोणताही म्हणजे नियम वापरला नाही. अंदाजे त्यांच्या संख्येच्या प्रमाणात मी ती विद्यार्थी संख्या घेतलेली आहे. पण हे n निवडण्यासाठी वेगवेगळ्या सायंटिफिक मेथड्स आहेत. टू सिलेक्ट सॅम्पल साइजेस फ्रॉम ईच स्ट्रेटम देर आर व्हेरियस मेथड्स आणि त्या मेथडला म्हटलं जातं ॲलोकेशन मेथड्स. कशा पद्धतीने निवडायचं, त्याच्यामध्ये 2 पॉप्युलर आहेत. त्या म्हणजे एक प्रपोर्शनल ॲलोकेशन आणि दुसरं ऑप्टिमम ॲलोकेशन. अर्थात या गोष्टी तुमच्या सिलेबसच्या स्कोपमध्ये नाही आहेत. दे आर नॉट इन्क्लुडेड इन युअर सिलेबस. सिम्पली तुम्हाला स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग म्हणजे काय या गोष्टीचा जुजबी अभ्यास आहे. याच्यामध्ये थोडंसं जास्त मॅथमॅटिक्स असल्यामुळं या गोष्टी स्किप केलेल्या आहेत. त्या तुमच्या सिलेबसमधून वगळले गेलेले आहेत. पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा की हे n1, n2, n3 यांची निवड करण्यासाठी आपण प्रोपोर्शनल ॲलोकेशन आणि ऑप्टिमम ॲलोकेशन वापरू शकतो. तर विद्यार्थी मित्रो, आजच्या या लेक्चरमध्ये
आपण कोणत्या गोष्टी संदर्भात चर्चा केली, तर स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग म्हणजे काय. ज्या केसमध्ये सिम्पल रँडम सॅम्पलिंग आपल्याला वापरता येत नाही किंवा आपण ती वापरली तर आपल्याला रिझल्ट्स तेवढे चांगले मिळत नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये आपण स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग वापरतो. स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग म्हणजे ज्या पॉप्युलेशनमधून आपल्याला सॅम्पल्स निवडायचे आहेत त्या संपूर्ण पॉप्युलेशनचं क्लासिफिकेशन करायचं वेगवेगळ्या गटामध्ये आणि त्याच्यातून आपण आपल्याला जी सॅम्पल साईज हवी आहे त्या सॅम्पल साईजचे सॅम्पलिंग युनिट्स निवडायचे. याला म्हणतो आपण स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग. सो व्हेन द पॉप्युलेशन इज हेट्रोजिनियस, स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग आपल्याला सिम्पल रँडम सॅम्पलिंगपेक्षा जास्त उपयोगी पडणारे आहे. ओके, सो तुमच्या हे लक्षात आलं असेल अशी मी आशा करतो. आज या ठिकाणी आपण थांबायचं आहे. विद्यार्थी मित्रो, गेल्या काही लेक्चर्समध्ये मी तुम्हाला जो टॉपिक शिकवला तो म्हणजे इंट्रोडक्शन टू स्टॅटिस्टिक्स, आणि त्याच्यामध्ये आपण हे खूप सारे लेक्चर्स घेतलेले आहेत. तर आज या ठिकाणी लेट मी कन्क्लूड दॅट की हा टॉपिक आपण शिकवलेला आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये जर काही शंका असतील तर तुम्हाला यापूर्वी मी त्या संदर्भात इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे की यू कॅन आस्क मी युअर क्युरीज थ्रू कॉमेंट्स. आणि यानंतर पुढच्या लेक्चरला म्हणजे उद्याच्या लेक्चरला मी तुम्हाला एक या संपूर्ण टॉपिकवरती असाइनमेंट देणार आहे. सो टुमॉरो देर विल बी नो लेक्चर, यू विल गेट ॲन असाइनमेंट आणि ती असाइनमेंट तुम्ही सर्वांनी पूर्ण करायचं आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू नेक्स्ट टाइम.